नमस्कार. सोलर पॅनल लावायचं आहे, पण डोक्यात गोंधळ आहे की नक्की कोणती सिस्टीम लावायची, 1 किलोवॅट, 3 किलोवॅट की 5 किलोवॅट. मी स्वतः एक सोलर कन्सल्टंट आहे आणि हाच प्रश्न मला सगळ्यात जास्त विचारला जातो. आणि खरं सांगू, चुकीचा आकार निवडल्यामुळे अनेकांचे पैसे आणि ऊर्जा दोन्ही वाया जातात. म्हणूनच आज आपण या तिन्ही सिस्टीम्सची अगदी सोप्या भाषेत तुलना करणार आहोत, जेणेकरून तुमच्या घरासाठी कोणती सिस्टम परफेक्ट आहे हे तुम्हाला ठरवता येईल. तर मग थेट मुद्द्यावर येऊया. बरोबर, आपलं वीज बिल, आपली रोजची गरज आणि आपल्या घराच्या छतावरची जागा, या सगळ्या गोष्टींचा विचार करून योग्य आकार कसा निवडायचा हेच आज आपण समजून घेणार आहोत. इथे कोणतंही अवघड गणित नाहीये, फक्त प्रॅक्टिकल माहिती आहे जी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करेल. या विश्लेषणात आपण काही महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी सोलरच्या आकारामागचं सत्य काय आहे ते पाहू. मग 1, 3 आणि 5 किलोवॉट सिस्टमची समोरासमोर तुलना करू. त्यानंतर खर्च, जागा आणि गुंतवणुकीवर परतावा कधी मिळणार यावर बोलू. लोक साधारणपणे कोणत्या चुका करतात तेही मी सांगेन. आणि हो, शेवटी तुमच्यासाठी बेस्ट काय हे ठरवायला एक सोपी चेकलिस्ट देणार आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. सोलरचा आकार, यातला गोंधळ आणि त्यामागचं सत्य. अनेकांना काय वाटतं की जेवढी मोठी सिस्टीम लावली तेवढाच जास्त फायदा, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. योग्य आकार निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे उदाहरण अगदी परफेक्ट बसतं. जरा विचार करा, लहानशा खोलीत मोठा एसी लावला तर खोली तर थंड होईल, पण वीज बिल किती येईल, म्हणजे पैशांचा अपव्यय. आणि मोठ्या हॉलमध्ये छोटा एसी लावला तर तो काहीच कामाचा नाही. सोलरचं गणितही अगदी तसंच आहे. गरजेपेक्षा लहान सिस्टीम तुमच्या बिलात हवा तसा फरक पाडणार नाही, आणि गरजेपेक्षा मोठी सिस्टीम म्हणजे तुम्ही न वापरलेल्या विजेसाठी जास्त पैसे गुंतवत आहात. आता आपण बाजारातल्या सगळ्यात लोकप्रिय 3 पर्यायांची थेट तुलना करणार आहोत, म्हणजे 1 किलोवॉट, 3 किलोवॉट आणि 5 किलोवॉट. यामुळे तुमच्या डोक्यातलं चित्र अगदी स्पष्ट होईल. आता या तक्त्याकडे जरा नीट लक्ष द्या. सुरुवात करूया 1 किलोवॅट सिस्टमपासून. ही सिस्टम दिवसाला सरासरी 4 युनिट वीज बनवते, म्हणजे महिन्याला साधारण 120 युनिट्स. यातून तुमची महिन्याला जवळपास 1000 ते 1200 रुपयांची बचत होऊ शकते. ज्या कुटुंबाचा विजेचा वापर कमी आहे किंवा ज्यांना फक्त दिवे, पंखे, टीव्ही चालवायचे आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. आता पाहूया 3 किलोवॅट सिस्टम. ही दिवसाला साधारण 12 युनिट्स बनवते, म्हणजे महिन्याला 360 युनिट्स. ही एका मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अगदी आदर्श आहे, जिथे फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, कॉम्प्युटर अशा गोष्टी नियमितपणे चालतात. यातून महिन्याला 3000 ते 3500 रुपयांपर्यंतची बचत होते. आणि शेवटी 5 किलोवॅट सिस्टम. ही दिवसाला तब्बल 20 युनिट्स, म्हणजे महिन्याला 600 युनिट्स वीज तयार करते. ज्यांच्या घरी 1-2 एसी आहेत, वॉटर हीटर आहे किंवा इलेक्ट्रिक गाडी चार्ज करायची आहे, अशा मोठ्या कुटुंबांसाठी ही सिस्टम योग्य आहे. ठीक आहे, वीज किती तयार होते हे तर कळालं, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, यासाठी खिसा किती रिकामा करावा लागेल, छतावर जागा किती लागेल आणि गुंतवलेले पैसे परत कधी मिळतील? चला या व्यावहारिक प्रश्नांची उत्तरं पाहू. खर्चाबद्दल बोलायचं झालं तर सरकारी सबसिडीनंतर 1 किलोवॉट सिस्टीम साधारणपणे 60 ते 70 हजारांपर्यंत बसते, आणि यावर गुंतवलेले पैसे साधारणपणे 5 ते 6 वर्षात वसूल होतात. 3 किलोवॉट सिस्टमसाठी हाच खर्च साधारण 1,80,000च्या घरात जातो, तर 5 किलोवॉटसाठी सुमारे 3 लाख रुपये लागतात. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या. जेवढी सिस्टम मोठी असते तेवढा तिचा परतावा लवकर मिळतो. 3 आणि 5 किलोवॉट सिस्टमचा खर्च साधारणपणे 4 ते 5 वर्षातच परत मिळतो, कारण त्यात प्रति किलोवॉट खर्च कमी होतो. आता जागेचा मुद्दा. 1 किलोवॅटची सिस्टम बसवण्यासाठी तुमच्या छतावर कमीत कमी 100 चौरस फूट मोकळी जागा लागेल. आणि हो, अशी जागा जिथे दिवसभर थेट ऊन येतं आणि सावली पडत नाही. जर तुम्ही 3 किलोवॉट सिस्टमचा विचार करत असाल तर त्यासाठी जागेची गरज वाढते. तुम्हाला साधारणपणे 300 चौरस फूट इतकी जागा लागेल, म्हणजे समजा 10 बाय 30 फुटांची एक सलग जागा. आणि 5 किलोवॅट या मोठ्या सिस्टमसाठी तुम्हाला जवळपास 500 चौरस फूट मोकळ्या आणि सावलीविरहित जागेची गरज असेल. त्यामुळे कोणती सिस्टम निवडायची हे ठरवण्याआधी आपल्या छतावर उपलब्ध जागेचं मोजमाप करणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत आपण आकडेवारी पाहिली, पण आता काही तांत्रिक गोष्टी आणि लोक वारंवार ज्या चुका करतात त्याबद्दल जाणून घेऊया, म्हणजे तुम्ही त्या टाळू शकाल. अगदी सोप्या भाषेत सांगतो. ऑन ग्रिड सिस्टम म्हणजे ती थेट MACBच्या जाळ्याशी जोडलेली असते. तुम्ही जी काही जास्तीची वीज बनवता ती तुम्ही सरकारला विकू शकता आणि तुमचं बिल कमी करू शकता.
पण यात एक गोष्ट आहे, जेव्हा लाईट जाते तेव्हा सुरक्षेसाठी ही सिस्टम पण बंद होते. याउलट ऑफ ग्रिड सिस्टममध्ये बॅटरी असते, त्यामुळे लाईट गेल्यावरही तुम्हाला बॅकअप मिळतो, पण ही सिस्टम महाग असते आणि बॅटरीचा खर्च वेगळा असतो. या दोन्हींचा सुवर्णमध्य म्हणजे हायब्रिड सिस्टम, ज्या तुम्ही वीज विकूही शकता आणि बॅकअपही मिळू शकता. एक कन्सल्टंट म्हणून मी लोकांना हमखास याच चुका करताना पाहतो. पहिली चूक, फक्त सगळ्यात स्वस्त कोटेशन बघून निर्णय घेणं. लक्षात ठेवा, सोलर ही 25 वर्षांची गुंतवणूक आहे, त्यात क्वालिटीशी तडजोड करू नका. दुसरी चूक, भविष्यातल्या गरजेचा विचार न करणं. समजा पुढच्या 2-3 वर्षात तुम्ही AC किंवा इलेक्ट्रिक गाडी घेणार असाल तर आजच थोडी मोठी सिस्टम लावा. तिसरी चूक, छतावरच्या जागेचं आणि सावलीचं नीट सर्वेक्षण न करणं. आणि चौथी, सरकारी सबसिडीच्या नियमांची पूर्ण माहिती न घेता पुढे जाणं. या चुका टाळल्या ना की तुमचा खूप फायदा होईल. चला, आता ह्या सगळ्या माहितीला एकत्र करूया आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम सिस्टम कोणती हे ठरवण्याची वेळ आली आहे. ही आहे तुमची फायनल चेकलिस्ट. एक कागद आणि पेन घ्या. पहिलं, तुमचं गेल्या 6 महिन्यांचं वीज बिल काढा आणि महिन्याला सरासरी किती युनिट्स लागतात ते बघा. दुसरं, त्या सरासरी युनिट्सना 30ने भागा, म्हणजे तुमचा रोजचा वापर किती आहे ते कळेल. तिसरं, तुमच्या छतावर किती मोकळी आणि उन्हाची जागा आहे ते मोजा. आणि चौथं, पुढच्या 5 वर्षांत तुमचा विजेचा वापर किती वाढू शकतो याचा अंदाज घ्या. या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्यासाठी योग्य असलेल्या सिस्टमच्या आकारापर्यंत नक्कीच घेऊन जातील. आणि हाच आजच्या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सोलार सिस्टमचा चुकीचा आकार निवडणं म्हणजे फक्त पैशांचं नुकसान नाही, तर ती स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याची एक मोठी संधी गमावणं आहे. त्यामुळे नीट अभ्यास करा, माहिती घ्या आणि मगच योग्य निर्णय घ्या. जर हा तुलनात्मक व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी ठरला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जे मित्र किंवा नातेवाईक सोलर बसवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच व्यावहारिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.